इंग्लिश ग्रामर सिरीजमध्ये आपलं स्वागत. आजच्या आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे प्रीपोजिशन. प्रीपोजिशनचा मिनिंग काय आहे? पोझिशनच्या प्री म्हणजे पहिले आणि कोणाच्या? पोझिशनच्या अगोदर येणारे. पोझिशनच्या अगोदर येऊन त्या नावाविषयी, नाऊनविषयी किंवा प्रोनाऊनविषयी, त्या सब्जेक्टविषयी अधिकची माहिती सांगणारे जे शब्द असतात, विच टेल्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट नाउन्स ऑर प्रोनाउन्स, तर त्या वर्ड्सला आपण काय म्हणतो? आपण प्रीपोजिशन असं म्हणतो. तर या व्हिडिओमध्ये आपण फक्त असे प्रीपोजिशन घेतलेले आहे की ते प्रीपोजिशन पोझिशनची किंवा प्लेसची माहिती सांगतील. पोझिशन किंवा प्लेस याविषयी अधिकची माहिती म्हणजे सांगणं म्हणजे डायरेक्शन विषयी किंवा टाइम विषयी माहिती सांगणारे जे प्रीपोजिशन आहे ते या व्हिडिओमध्ये आपण घेतलेले नाही, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. तर बघा, या ठिकाणी सेंटेन्स जी दिलेली आहे, या सेंटेन्समध्ये प्रत्येक सेंटेन्समध्ये प्रीपोजिशन आलेलं आहे. मी या ठिकाणी अंडरलाईन केलेले ते काय आहेत? प्रीपोजिशन आहेत. आणि ते काय करतात? या सब्जेक्टची किंवा नाऊन असेल किंवा प्रोनाऊन असेल त्याविषयी त्याची पोझिशन सांगण्याचं काम करतात. बघा, द बॉल इज ऑन द बॉक्स. बॉल कुठे आहे? बॉक्सच्या वर आहे. द कॅट जम्प्स ऑन टू द टेबल. ऑन टू म्हणजे च्या वर. कॅटने काय केली? जम्प केली ऑन टू द टेबल. टेबलवर तिने काय केली? उडी मारून टेबलवर जाऊन बसली. रूफ इज अबोव्ह माय हेड. रूफ म्हणजे छत. छत कुठं आहे? माझ्या डोक्याच्या वर आहे. लक्षात, तुमच्या पोझिशन सांगायचं काम करू लागले बरं काय. या रूफची पोझिशन अबोव्ह सांगितली, या कॅटची पोझिशन कोण सांगितली? ऑन टू सांगितली. इथे बॉलची पोझिशन ऑनने सांगितली. लक्षात घ्या एवढं. डॉग जम्प्स ओव्हर द वॉल. डॉगने काय केलं? कुत्र्याने काय केलं? भिंतीच्या वरून काय केली? वरतून उडी मारली आणि त्या बाजूला पळून गेला. म्हणजे या ठिकाणी डॉगची कंडिशन सांगितली की तो वरतून गेला म्हणजे ओव्हर. द बॉल इज इन द बॉक्स. आता बॉल कुठे आहे? बॉक्समध्ये आहे. बॉक्समध्ये ठेवलेला आहे, अगोदर ठेवलेला आहे, म्हणून त्याची पोझिशन काय आहे आता? इन. म्हणजे तो कुठे आहे? बॉक्समध्ये आहे. आय जम्प्स इन टू द वेल. मी विहिरीमध्ये उडी मारली. आता मी विहिरीमध्ये उडी मारली म्हणजे मी अगोदर वरती होतो आणि वरतून मी त्या विहिरीमध्ये उडी मारली म्हणजे माझी काय झालेली आहे? मुवमेंट झालेली आहे, माझी हालचाल झालेली आहे. म्हणून हालचाल करून जर एखादी वस्तू एखाद्या दुसऱ्या याच्यामध्ये जर का जात असेल, पडत असेल, उडी मारत असेल, तर त्यासाठी इंटूचा वापर होतो. द कॅट इज अंडर द चेअर. कॅट कुठे आहे? चेअरच्या खाली आहे. अंडर म्हणजे खाली. चेअरच्या खाली काय आहे? कॅट. म्हणून कॅटची पोझिशन या ठिकाणी अंडरनं सांगितली. ही सिट्स बिटवीन हिज मदर अँड फादर. तो कुठे? सीट म्हणजे काय? बसणे. तो बसलेला आहे कुठे? त्याच्या आई आणि वडिलाच्या मध्ये. जेव्हा दोघांमध्ये तिसरा असतो तेव्हा बिटवीन, दोघांमध्ये तिसरा तेव्हा नक्की बिटवीनचा यूज करायचा. द बॉक्स इज अमॉंग द बॉल्स. खूप सारे बॉल्स आहे आणि त्या बॉल्सच्या मध्ये कोण आहे? एक सिंगल बॉक्स आहे. म्हणून त्या सिंगल बॉक्सचं वर्णन करण्यासाठी अमॉंगचा या ठिकाणी वापर झाला की अमॉंग्स आहे म्हणजे त्याच्या अवतीभोवती, वरतून खाली, वर, आजूबाजूला खूप सारे चेंडू आहेत आणि त्याच्यामध्ये तो फसलेला आहे म्हणजे अमॉंग्स. लक्षात. द अर्थ रोटेट अराउंड द सन. अर्थ म्हणजे पृथ्वी रोटेट करते. रोटेट म्हणजे काय करणे? परिभ्रमण करणे किंवा फिरणे. कोणाच्या भोवती? अराउंड म्हणजे च्या सभोवती. तर या अर्थची जी कंडिशन आहे, पोझिशन आहे, ती कशी आहे? आता सभोवती आहे ती, आणि तिची ऍक्शन काय आहे? रोटेट आहे. म्हणजे सभोवताली सांगण्यासाठी अराउंडचा या ठिकाणी वापर केला. मला असं वाटतं या सेंटेन्स मधून आपल्याला प्रीपोजिशन म्हणजे काय ते समजलं असेल. तर आता हे जे प्रीपोजिशन आहेत हे आपण एक प्रॅक्टिकल करून स्टेप बाय स्टेप या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर बघा, माझ्या हातामध्ये एक बॉक्स आहे आणि बॉल आहे. आता या बॉलची कंडिशन पहा. द बॉल इज ऑन द बॉक्स. समजा तुम्हाला बॉल कुठे आहे? टच करून एखादी म्हणजे तो टच करून त्या ठिकाणी आहे. त्याची पोझिशन कशी आहे? स्थिर आहे. आणि स्पर्श करून तो त्या ठिकाणी आहे. म्हणून याची कंडिशन आहे आता ऑन. आता मी याला थोडं वर घेतो. आता तो ऑन आहे का? याच्या वरतीच आहे, परंतु इकडे तिकडे नाही, तो याच्या वरतीच आहे, परंतु एअरमध्ये आहे, हवेमध्ये आहे आणि स्टेबल आहे, स्थिर आहे. तर ही पोझिशन सांगण्यासाठी काय येतं? ॲबो. काय येतं? ॲबो. कळालं तुम्हाला आता? म्हणजे हे झालं ऑन, हे झालं ॲबो, आणि आता थोडं वर असेल आणि मुवमेंट असेल तर ओव्हर. बघा पहिल्यापासून ऑन, ॲबो आणि हालचाल होत असेल तर ओव्हर. विमान, माझ्या घरावरून विमान उडत आहे. द एरोप्लेन इज फ्लाइंग ओव्हर माय हाऊस. तर उडत आहे यासाठी काय मग? ओव्हर. लक्षात. या 3 कंडिशन तुम्हाला कळाल्या. यावर वरच्या कंडिशन. आता आपण याच्या खाली जाऊ. आता बघा, आता बॉल कुठे आहे? अंडर द बॉक्स. बॉल इज अंडर द बॉक्स.
बॉल हा या बॉक्सला टच करून खाली आहे, तर या पोझिशनसाठी अंडर. आता बॉक्सच्या खाली पाहिजे आणि टच करून पाहिजे, मग अंडर. आता बघा बरं, हा बॉल या बॉक्सच्या खालीच आहे, टच केलेला आहे का नाही, परंतु थोड्या अंतरावर आहे, तर हे त्यांच्या दोघांमध्ये काय आहे, डिस्टन्स आहे. मग हे डिस्टन्स सांगण्यासाठी या ठिकाणी आता अंडर येणार नाही, तर आता काय येईल त्या ठिकाणी, बिलो येईल. द बॉल इज बिलो द बॉक्स. बॉल हा या बॉक्सच्या खालीच आहे, परंतु तो काय आहे, बिलो आहे, म्हणजे तो टच करून नाही तर खाली आहे. आलं लक्षात तुमच्या, थोड्या दूरवर आहे. आलं लक्षात, जवळ असेल तर अंडर, जास्त खाली असेल तर बिलो. हे या ठिकाणी समजलं. आता मी या ठिकाणी ऑनच्या खाली या ठिकाणी अपॉन लिहिलं होतं, तर बघा ऑन आणि अपॉन एकच आहे, ऑन आणि अपॉन एकच आहे, परंतु कोणत्या कंडिशन मध्ये, तर पोझिशनच्या कंडिशन मध्ये. जेव्हा ते पोझिशन सांगत असेल तेव्हा त्या ठिकाणी ऑनच्या ऐवजी आपण अपॉनचा वापर करू शकतो आणि अपॉनच्या ऐवजी आपण ऑनचा वापर करू शकतो फक्त पोझिशनच्या कंडिशन मध्ये. डायरेक्शनच्या आणि मंथचे नेम असतात, मंथचे नेम असेल किंवा डेजचे नेम असेल किंवा डायरेक्शन असेल किंवा टाइम असेल, याविषयी जेव्हा ऑन येईल त्याच्या ऐवजी अपॉन वापरता येत नाही, हे या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर ऑन टू बघा. आता ऑन टू काय आहे, ऑन टूचा काय अर्थ होतो, वरच होतो, परंतु वर ठेवलेला नाही, एखाद्या तो जम्प करून किंवा हालचाल करून तो त्या ठिकाणी या बॉक्सवर येऊन बसला. आता मी समजा या ठिकाणी उभा आहे ग्राउंडवर, तर माझी आता कंडिशन काय, ऑन आहे, परंतु मी जर या ठिकाणाहून जर एखाद्या टेबलवर जाऊन उभा राहिलो, तर मग मी काय होईल, आय आय एम स्टँडिंग ऑन टू द टेबल, त्याचा असा अर्थ होईल. म्हणजे मुवमेंट करून जर एखादी गोष्ट एखाद्या गोष्टीवर जाऊन बसली, तर त्या ठिकाणी काय होईल, त्याला ऑन टू. मी या ठिकाणी अबोव्हर सांगितलं, इन इन आता बघा, इन म्हणजे च्यामध्ये. आता हा या बॉक्समध्ये जर का हा बॉल आहे, अगोदरच ठेवलेला आहे, तर त्याची पोझिशन काय आहे, इन आहे. एखाद्या वस्तूमध्ये जर एखादी वस्तू अगोदरच ठेवलेली असेल, तर त्या ठिकाणी त्याची पोझिशन काय आहे, इन. द बॉल इज इन द, सपोज म्हणा की हा बॉल या बॉक्समध्ये आहे, तर त्याला आपण काय म्हणू, इन म्हणू. द बॉल इज इन द बॉक्स. मग आता हे इन टू काय आहे, आता समजा हा बॉक्स आहे आणि या बॉक्सच्या काठावर हा बॉल आहे. आता हा बॉल या बॉक्समध्ये आहे का, नाही, परंतु मी याला असं समजा, हा बॉक्स कसा आहे, वरतून खुला आहे आणि आता मी या बॉलला काय करतो, टच करतो. मग आता हा बॉल या ठिकाणी या बॉक्समध्ये पडणार. मग याला काय म्हणा, याची जी पडण्याची जी क्रिया आहे ही मोशन मध्ये आहे की नाही, याला गती आहे, म्हणून ही दाखवण्यासाठी द बॉल फॉल्स ऑन टू द बॉक्स. द बॉल फॉल्स ऑन टू द बॉक्स म्हणजे बॉल काय झाला, बॉक्समध्ये पडला. आणि आता तो मध्ये पडला ना, म्हणून ऑन into, sorry, the ball falls into the box. The ball falls into the box. into म्हणजे च्यामध्ये. आलं लक्षात तुमच्या आता, म्हणजे इंटू साठी काय लागते, आपल्याला मोशन लागते, आणि इन साठी आपल्याला मोशन लागत नाही, ऑलरेडी असला तर इन. आणि मोशन होऊन हालचाल होऊन जर गेला, पडला, मध्ये घुसला, तर त्या ठिकाणी इंटू. आलं लक्षात. अंडर सांगितलं मी तुम्हाला, खाली. बिलो सांगितलं, जास्त खाली. बिटवीन सांगितलं, दोघांच्या मध्ये. तिसरा अमांग पण सांगितलं आणि अराउंड पण सांगितलं. आता नेक्स्ट बघा, बिहाइंड. बिहाइंड म्हणजे च्या पाठीमागे. आता या बॉक्सच्या पाठीमागे काय आहे, बॉल आहे. मग आता या बॉलची काय पोझिशन आहे, द बॉल इज बिहाइंड द बॉक्स. आलं लक्षात. बिहाइंड म्हणजे च्या पाठीमागे. आता मी हाच बॉल काय करतो, या बॉक्सच्या समोर आणतो. आलं लक्षात, समोर आणतो, परंतु टच करून नाही, थोडं गॅप सोडून, नाही. मग आता हा बॉल काय आहे, इन फ्रंट ऑफ. द बॉल इज इन फ्रंट ऑफ द बॉक्स. कळलं तुम्हाला, समोर असेल तर इन फ्रंट ऑफ, पाठीमागे असेल तर बिहाइंड. ओके. त्यानंतर आहे नियर. आता नियर काय आहे, हा बॉल याच्या नियर आहे, परंतु याच्या फ्रंटला नाही, मी थोडा क्रॉस करून साईडला घेतो. फ्रंटला जर ठेवला तर मग तो फ्रंट होईल, ऐक नाही. नियर म्हणजे आता हा जवळच आहे ना. आता मी काय करतो, याला क्रॉसिंग मध्ये थोडस असं याला या ठिकाणी ठेवतो. आता या बॉलची पोझिशन काय आहे, नियर आहे. नियर म्हणजे जवळ. द बॉल इज नियर द बॉक्स. हा बॉल या बॉक्सच्या जवळ आहे. तुम्हाला समजले आता या बॉलची पोझिशन. मित्रांनो, मी हा एकच बॉल आहे, परंतु त्याची वेगवेगळी पोझिशन करून तुम्हाला मी या ठिकाणी प्रिपोजिशन समजवण्याचा प्रयत्न करतो, की जेणेकरून हे आपल्या कधी ध्यानातून जाणार नाही. ठीक आहे. द बॉल इज नियर द बॉक्स. कोणत्या डायरेक्शनला आहे, क्रॉस डायरेक्शनला आहे. आता या डायरेक्शनला जर का जवळ ठेवला तर तो झाला इन फ्रंट ऑफ. या डायरेक्शनला जर ठेवला तर बॅक साइड म्हणजे बिहाइंड. परंतु क्रॉस ठेवला तर नियर, आहे की नाही. द बॉल इज नियर द बॉक्स. कळलं तुम्हाला. आता या साईडला जर मी थोडा दूरवर जर याला घेऊन गेलो, तर आता हा बॉल या बॉक्सच्या जवळ आहे का, नाही, तर कसा आहे, दूर आहे. म्हणून दूरसाठी काय, नेक्स्ट
फार काय आहे ते फार. द बॉल इज फार फ्रॉम द बॉक्स. द बॉल इज फार फ्रॉम द बॉक्स म्हणजे बॉल कसा आहे या बॉक्स पासून कसा आहे दूर आहे. आणि आता शेवटचा आहे नेक्स्ट टू. नेक्स्ट टू म्हणजे एखाद्याच्या समोर लागून. आता बघा आता या बॉलच्या समोर कोण आहे सॉरी बॉक्सच्या समोर कोण आहे बॉल आहे आणि तो टच करून लागलेला आहे ना म्हणजे एकाला टच करून लागलेला आहे. तर मग याला काय म्हणायचं ही जी पोझिशन आहे आता ही आहे नेक्स्ट टू. द बॉल इज नेक्स्ट टू द बॉक्स. आणि आता मी एक काम करतो आता बॉक्स समोर घेतो आणि बॉल या ठिकाणी मागे ठेवतो. तर आता काय कंडिशन आहे आता या बॉक्सची कंडिशन काय आहे द बॉक्स इज नेक्स्ट टू द बॉल. आता या बॉलला नेक्स्ट कोण आहे बॉक्स आणि आता या बॉक्सला नेक्स्ट कोण आहे बॉल. आणखी कंडिशन बदलली तर नेक्स्ट हा बॉल आहे आणि आणखी या बॉलला लागून जर एखादा बॉल घेतला तर त्या बॉलची पण कंडिशन काय होईल नेक्स्ट टू. म्हणजे अंकामध्ये आपण म्हणत नाही का एक नंतर काय तर दोन, दोन नंतर तीन, तीन नंतर चार, त्याला नेक्स्ट टू असे म्हणतात. तर मला असं वाटतं की आता या प्रॅक्टिकलच्या माध्यमातून आपल्याला प्रिपोजिशन चांगल्या प्रकारे समजले असतील. तर मला अपेक्षा आहे की हा व्हिडिओ आपल्याला चांगल्या प्रकारे समजला असेल. आपल्याला जर चांगल्या प्रकारे समजला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमंडळीमध्ये व्हिडिओला शेअर करा आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या पुरते एवढेच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.